नमस्कार, माझं नाव डॉक्टर अमेय पाटील. मी नाशिकमध्ये युरोकेअर किडनी क्लिनिकमध्ये युरोलॉजिस्ट आहे. आज आपण प्रोस्टेट ग्रंथीबद्दल जाणून घेऊया. प्रोस्टेट ग्रंथी ही पुरुषांमध्ये लघवीच्या पिशवीच्या तोंडाशी असते. जसं आपलं वय 50 वर्षाच्या वरती जातं तसं प्रोस्टेट ग्रंथीची वाढ होऊ लागते. ग्रंथीच्या वाढ झाल्यामुळे लघवीची धार कमी पडणे, वारंवार लघवीला जाणे, रात्री वारंवार लघवीला जाणे, लघवी करत असताना जोर लावायची गरज पडणे किंवा कधी कधी कपड्यांमध्ये सुद्धा लघवी होते. जर त्वरित त्याचा इन्व्हेस्टिगेशन्स आणि उपचार झाले तर ह्या आजारातनं मुक्तता प्राप्त करता येते. बऱ्याच वेळेस प्रोस्टेट ग्रंथीचा कॅन्सरसुद्धा असू शकतो. प्रोस्टेट ग्रंथीचं निदान करण्यासाठी सोनोग्राफी अशी अत्यंत कॉमन आणि इझिली अवेलेबल टेस्ट आपण करू शकतो. सेरम PSA म्हणून एक रक्ताची तपासणी असते जी आपल्याला प्रोस्टेट कॅन्सरच्या डायग्नोसिसमध्ये मदत करते. प्रोस्टेट कॅन्सर किंवा प्रोस्टेटची वाढ होणे यामुळे होणारे जे प्रॉब्लेम्स आहेत त्यामुळे आपले वयस्कर जे पुरुष आहेत त्यांना रोज अडचण येते. याला आम्ही क्वालिटी ऑफ लाईफ असं म्हणतो. जेव्हा क्वालिटी ऑफ लाईफ खराब होते तेव्हा हा जो आजार आहे, हा जो प्रॉब्लेम आहे आपल्याला रोज फेस करावा लागतो. आज प्रोस्टेट वाढल्याचे जे औषधं आहेत ते एकदम इझिली अवेलेबल आहेत. जर औषधं घेतले त्वरित तर ऑपरेशनसुद्धा टाळता येऊ शकतं. काही पेशंट्समध्ये औषधांचा जर फायदा होत नसेल तर दुर्बिणीने बिना चिऱ्याचं बिना टाक्याचं आपण प्रोस्टेट ग्रंथीचं ऑपरेशन करू शकतो. आपल्या घरातल्या सगळ्या वयस्कर पुरुषांना आपण ही गोष्टीसाठी सतर्क करायला पाहिजे की लघवीचे जे त्रास आहेत हे वय वाढल्याबरोबर येतात, पण हे आजार पण असू शकतात. तर हे आजार किंवा हे त्रास आपण अंगावर न काढून घेता त्वरित ट्रीटमेंट केली पाहिजे. थँक्यू.